आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये रात्री 3 तास बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। प्रफुल्ल पटेल, उदय सामंत आणि दादा भुसे यांची उपस्थिती। शिंदे दादांच्या बैठकीमध्ये अमित शहांना सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्याबाबत चर्चा। तर शिंदे गट आणि दादा गट आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भाजप विधानसभेच्या 75 जागांवर अधिक भर देणार। 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं भाजपचं उद्दिष्ट। मुंबईतील 7 जागांसाठी मवियामध्ये शरद पवार गट आग्रही, तर 20 जागांवर ठाकरे गट आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम। मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांपैकी 5 जागांवर मवियातून कोणताही दावा नाही। मलबार हिल, विलेपार्ले, चारको, बोरिवली आणि मुलुंडची जागा कुणालाही नको। 5ही जागांवर भाजपचे आमदार। मवियामध्ये 125 जागांवर कुठलीही अडचण नाही। 125 जागांवर मवियामध्ये एकमत। उर्वरित जागांवर गणपती नंतर चर्चा होणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। अशा 125 जागावर कुठेही अडचण नाही। पुढची बैठक या महिन्याच्या मध्ये होते गणपती विसर्जनानंतर। भाजपा मंत्र्याच्या प्रकल्पाला अजित पवारांकडून ब्रेक। कार्ला इथल्या चाणक्य एक्सलन्स सेंटरला निविदा रद्द। मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेमधून साकारला जाणार होता प्रकल्प। मविया विधानसभेमध्ये 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा। या महायुतीला तर पूर्णपणे नाकारलेलं। याच्यापेक्षा चांगला रिझल्ट तो आमचा जो आहे रिझल्ट तो तुम्हाला दिसेल। आम्ही 180 पेक्षा जादा जागा महाविकास आघाडी निवडून आलेले दिसेल। चेहरा वेरा त्यांचा काही नाही, त्यांच्या कोण जात धर्म पाहून उमेदवारांची चाचपणी नाही, तर इलेक्टिव्ह मेरिटच्या बेसिसवर उमेदवार देणार। ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंचं वक्तव्य। कोणतीही जातीच्या धर्माच्या आधारावर शिवसेना चाचपणी करत नाही। इलेक्टिव्ह मेरिट म्हणून जर कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, मग अल्पसंख्याक असेल किंवा बहुसंख्याक असेल, मात्र शिवसेनेच्या विचारसरणीनुसार अशाच पद्धतीने शिवसेनेत उमेदवारी मिळत असते। लाहोरी बारच्या मालकाकडून संजय राऊतांविरोधात पोलिसात तक्रार। अपघात प्रकरणामधील तिघांवर बीफ कटलेट्स खाल्ल्याचा राऊतांचा आरोप, तर बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख नसल्याचा नागपूर पोलिसांची माहिती। बिलामध्ये बीफचा उल्लेख नाही यात शंका आहे, तर पोलिसांना बिल जप्त करायला 4 दिवस का लागले? संजय राऊतांकडून पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित। आमदार राजेंद्र राऊतांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू। मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची राजेंद्र राऊतांची मागणी। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करणार। नांदेड विमानतळावर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची गाडी अडवल्याने गोंधळ। विमानतळ परिसरामध्ये शिवसैनिकांची घोषणाबाजी। राऊतांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते आष्टीकर। मुंबईच्या भायखळ्यामध्ये यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप। भायखळ्यामध्ये लागलेल्या बॅनरची चर्चा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। सरन्यायाधीश राजकीय लोकांना भेटतात तेव्हा मनामध्ये शंका निर्माण होते। सरन्यायाधीश आणि पंतप्रधान असं छान चित्र दिसून आलं। आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही। राऊतांकडून खंत व्यक्त। चीफ जस्टिस ने इस केस से अपने आप को अलग करना चाहिए, नॉट बिफोर मी करना चाहिए, क्योंकि एक पार्टी है प्रधानमंत्री इस मुकदमे में, उनके साथ उनके रिश्ते खुलेआम दिख रहे हैं। ऐसे में क्या चंद्रचूड़ साहब हमें न्याय दे पाएंगे? पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीसाठी गेले, हे सर्व प्रोटोकॉलला धरून होतं का? संजय राऊतांचा सवाल। भाजप नवीन पायंडा पाडतोय। मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड भेटीवर वडेट्टीवारांची टीका। शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टामध्ये 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार। 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। रोहिणी खडसेंऐवजी दुसरा उमेदवार असल्यास एकनाथ खडसेंचा सत्कार करेन। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान।
खडसेंनी 137 कोटींच्या अवैध उत्पन्न प्रकरणामध्ये स्टे घेतला. स्वतःचं काम संपल्यानं खडसे भाजपमधून परत पवार गटामध्ये गेले. आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप. राज्य शासनानं 4 दिवसामध्ये 370 GR काढले. विधानसभेची निवडणूक आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता. नागपुरात फडणवीसांचे आभार मानणारे बॅनर झळकले. बॅनरवर शिंदेंचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो गायब. ठाण्यापाठोपाठ आता नागपूरमध्ये सुद्धा बॅनरवरूनही दादांचा फोटो